नागपुर में रिक्शा और कैब चालकों की समस्याओं को लेकर महाराष्ट्र कामगार सभा ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को निवेदन सौंपा है। संगठन ने ओला, उबेर और रैपिडो जैसी कंपनियों पर शासन मान्य दर लागू न करने और मनमानी किराया वसूली का आरोप लगाया है। साथ ही बाइक टैक्सी संचालक में नियमों के उल्लंघन, VLTD सिस्टम में गड़बड़ी और ई चालान से बढ़ते आर्थिक बोझ पर भी चिंता जताई गई। संगठन का कहना है कि बार बार निवेदन के बावजूद कोई ठोस निर्णय नहीं लिया गया। 24 मार्च 2026 तक मांगे पूरी नहीं होने पर चालक अपने वाहन RTO नागपुर में जमा करने का निर्णय ले सकते हैं। आज तुम्ही आंदोलन करताय, नेमकं काय विषय आहे, काय सांगाल तुम्ही की कशासाठी हे आंदोलन सुरू आहे, नेमकं काय मागणी आहे तुमची? एक बघा सर, हे मी सुरुवातीपासून सांगतोय, सरकारने 2 करोड जॉब देण्याचं आश्वासन दिलं होतं पूर्ण देशाला, बरोबर आहे? ते जॉब तर देऊ शकले नाही। कंपन्यांनी आपला धंदा टाकला शासनाला बोलून, बरोबर। हे शासनात तेव्हापासून 2016-17 पासून सर्व लोक आंदोलन करतायत। त्यावेळेस डिझेल 65-70 रुपये होतं। महागाई आजच्या मुकाबले पाहिलं तर अर्ध्यापेक्षा निम्मी होती। गाड्याच्या किमती त्यावेळेस 100 असेल तर आज 50-200 झालेली आहे। हे सर्व होत असताना आज डिझेल 100 रुपये झालंय। महागाई वाढली। एक मिनिट, अरे यार, महागाई वाढली, शिक्षण वाढलं, स्वास्थ्य वाढलं। अरे चल रे दो, अरे करो ना, उधर करो ना, अरे उधर कर। लोक माझ्याकडे यापूर्वी आले होते, परंतु याच्यामध्ये जी काही तक्रार करायची त्याच्यामध्ये RTO कडून जेव्हा ते आम्हाला रिक्शा पूर्ण फिर्याद मिळेल त्याच्यानुसार आम्ही गुन्हा दाखल करून देऊ। आता आज तुमच्या लोकांचे म्हणणं आहे की तुम्ही आता चालायचं 4-5 लोक माझ्यासोबत चला, त्यांना सर्व प्रकरणाची माहिती आहे। मी स्वतः त्यांना भेटतो, RTO साहेबांना मी आताच बोललोय की आपण डिस्कस करूया। त्यांच्याकडे तक्रार प्राप्त झाली, मी गुन्हा दाखल करून देईन। असं विनाकारण काहीतरी इकडे जातो, गोंधळ करतो, हे असं काहीतरी बेकायदेशीर काम करण्याचं करू नका। मी तुम्हाला सांगतोय ना, जर त्याच्यामध्ये